हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 3रा श्लोक आहे. त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत. पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, मी राजाच्या समान आहे, जो राज्यातील सर्व क्षेत्रांचा ज्ञाता असतो. तर शेतकरी आहे तो स्वतःच्या शेताचा ज्ञाता आहे, मात्र राजा आहे तो सर्व क्षेत्रांचा ज्ञान असणारा असतो. असा हा राजा आहे तो नियामक सुद्धा असतो. महाभारत या ग्रंथामधला 12.339.6 हा श्लोक पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितायत, तो वाचूया. क्षेत्राणि हि शरीराणि बीजं च अपि शुभाशुभे तानि वेत्ति स योगात्मा ततः क्षेत्रज्ञ उच्यते. तर अर्थ वाचूया आपण. क्षेत्राणि हि शरीराणि, तर या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं. बीजं च अपि शुभे, तर असं हे जे क्षेत्र आहे त्यामध्ये शुभ अशुभ बीज असतात. तानी वेत्ती स योगात्मा, तर हे सगळं जाणणारे जे भगवंत आहेत ते तत क्षेत्रज्ञ उच्यते, तर त्यांना क्षेत्रज्ञ म्हणतात. म्हणजे भगवंत आहेत ते क्षेत्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते प्रत्येक शरीराला सुद्धा जाणतात आणि त्या शरीराच्या स्वामीला सुद्धा जाणतात. म्हणजे प्रत्येक जीवात्म्याला सुद्धा भगवंत जाणतात. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवंत म्हणतात, ज्ञान काय आहे, तर दोन्ही प्रकारच्या क्षेत्रज्ञांना अर्थात जीव आणि भगवंत या दोन्ही क्षेत्रज्ञांना जाणणे की ते दोन्ही वेगवेगळे आहेत. त्या दोघांचा म्हणजे जीव आणि भगवंत यांचा त्या क्षेत्राबरोबर असलेला संबंध जाणणे याला ज्ञान म्हणतात. तर एक शरीर आहे, त्यात जीवात्मा राहतो, तर शरीराला क्षेत्र म्हटलं जातं. त्यात राहणाऱ्या जीवात्म्याला, जो त्या शरीराची सुखदुःख अनुभवतो आहे, त्या जीवाला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. आणि भगवंत परमात्मा रूपात प्रत्येक शरीरात आहेत, तर त्या भगवंतांना सुद्धा क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. तो जो व्यक्ती जाणतो आहे की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि या शरीरात 2 क्षेत्रज्ञ राहतात, एक आहे जीव, एक आहे भगवंत, आणि ह्या क्षेत्राबरोबर या जीवाचा या भगवंतांचा काय संबंध आहे हे सगळं जाणणं, जीव आणि भगवंत कसे वेगवेगळे आहेत हे सगळं जाणणं, ह्याला ज्ञान असं म्हटलं जातं. वैष्णवाचार्य यासाठी एक सुंदर उदाहरण देतात. एका खोलीमध्ये गुरुजी आणि शिष्य बसलेले आहेत. गुरुजी आणि शिष्य यांचं अस्तित्व एकमेकांपासून वेगळं आहे. तसंच जीवाने धारण केलेल्या शरीरामध्ये 2 क्षेत्रज्ञ आहेत. एक आहे परमात्मा, दुसरा आहे जीव. यामध्ये जो जीव आहे तो भगवंतांवर आश्रित आहे आणि भगवंत आहेत ते सगळ्यांचेच नियंत्रक, परमेश्वर, पालन पोषण करता आहेत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.